आपण कधी असा विचार करतो का, की आता आपण शाळा तर सगळेच जण शिकलेलो असतो, बरोबर? शाळेत आपले वर्ग, मित्र, मैत्रिणी असतात, शिक्षक असतात शिकवणारे. आता प्रत्येक शाळेत एक गोष्ट असते, ती म्हणजे वर्गातला टॉपर, ज्याला वर्गाचं मॉनिटर म्हणलं जातं. तर हा मॉनिटर सगळ्यात हुशार असतो म्हणून शिक्षकांनी त्याला मॉनिटर केलेला असतो किंवा केलेली असते. पण जरा विचार करा, हेच टॉपर पुढे जाऊन एखाद्या साध्या टू व्हीलरवरून किंवा एखादी सेकंड हँड अल्टो घेऊन फिरत असतात. परंतु शाळेत जी कमी हुशार असतात आणि ज्यांना काही येत नाही, काही येत नाही म्हणून सगळ्यांनी नावं ठेवलेलं असतं. ती पोरं चांगली BMW सारख्या गाडीमधून फिरत असतात, विमानातून प्रवास करत असतात. मग विचार करा, आपल्या शिक्षणात म्हणजे काय शिकवलं जातं, तुम्ही काय करायला पाहिजे, हे मुळीच शिकवलं जात नाही. आजकाल जी बिझनेस करणारी लोकं आहेत ना किंवा लहान वयात ज्यांनी चला मला काय शाळेत येत नाही ना, म्हणून अशी भरपूर लोकं आहेत, की ज्यांनी लहानपणीच ठरवून टाकलं, की मला बिझनेस करायचा आहे आणि मला माझं स्वतःचं जग निर्माण करायचं आहे. तर अशी लोकं पुढं गेली पटकन, ज्यांनी 100 ठिकाणी नोकरीचे अर्ज पण केले नाहीत आणि 100 जणांना विनंत्या पण करत बसले नाहीत. स्वतःचा मालक स्वतः होऊन गेले. आणि मग आपण त्यांच्या तोंडाकडे बघत बसतो, "अरे, आम्ही इतके वर्ष झाले नोकरी करतोय आणि आम्हाला काही मिळालं नाही. आणि हे बघा, गाडीवरून फिरायच्या ऐवजी गाडीत बसून फिरतोय आणि गाडी पण स्वतः चालवत नाही. त्याची गाडी पण चालवायला दुसराच माणूस आहे. आमची गाडी आम्हीच चालवतो." सिंपल आहे. सोच. शिक्षणात आपल्याला त्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत, ज्या आपल्याला टॉपर नाही, प्रॉपर बनवायला पाहिजेत. टॉपर मागं पडला, पण त्याला काही येत नव्हतं ना, असे बरेच माझ्या वर्गातले मित्र, माझे मैत्रिणी आहेत, जे शाळेत हुशार नव्हतीत, परंतु आयुष्यात त्यांनी खूप काही गोष्टी कमवल्यात, ज्या बघून त्यांना गावातले लोक प्रतिष्ठित नागरिक म्हणून संबोधित करतात. काय म्हणायचं आहे तुम्हाला? ह्याचा अर्थ दुसऱ्यांनी सांगितलेल्या कपॅसिटीवर लक्ष केंद्रित करायचं नाही. आपण आपली कपॅसिटी ओळखायची आणि आपण आपला मार्ग बदलायचा आहे. त्यासाठी आतला आवाज ऐकायला पाहिजे. आत काय आपलं कोण म्हणतंय? हां, आपलं मन काय सांगतंय? हां, बरोबर. जे आपल्याला आवडतंय ना तेच करायचं. दुसऱ्यांना विचारून तुम्ही आपला मार्ग बदलू नका. आपल्या मनाला काय वाटतंय, आपल्याला जी गोष्ट आनंद देते तीच गोष्ट आपण भविष्यात करतो ना, खऱ्या अर्थानं तीच गोष्ट आपल्याला समाधान देते आणि कष्टाची जरा पण जाणीव होऊ देत नाही.